नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कैरीच्या सीझनमधला पहिला पदार्थ बनवतोय, तो म्हणजेच बोटं चाटून पुसून खाल्ल्या जाणारी रसरशीत कैरीची लोणची बनवतोय। तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर कैरीची लोणची बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून 2 कैऱ्या विकत आणलेल्या आहेत। कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या। पुसून घेतल्यानंतर आपल्याला या कैरीच्या वरचे जे साल आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। तर इथे मी दोन्ही कैरीचे सुद्धा साल काढून टाकले। त्यानंतर आता आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची। तर सुरुवातीला कैरी आपल्याला मधून अशी कट करून घ्यायची आणि त्यानंतर कैरीच्या आतील जी बी असते ती आपल्याला बाजूला काढून टाकायची। आणि त्यानंतर लोणची बनवताना जर कैरी थोडीशी खराब असेल तर तो भाग आपल्याला कट करून बाजूला काढून टाकायचा, म्हणजे आपली लोणची लवकर खराब होणार नाही। तर त्यानंतर आता आपल्याला लोणची बनवण्यासाठी या कैरीच्या बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहे। आणि लोणची बनवायला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या फोडी कट करून घेऊ शकता, म्हणजे बारीक, मध्यम, मोठ्या आकाराच्या तुम्हाला जशा आवडतील त्या पद्धतीच्या तुम्ही इथे कैरीच्या फोडी कट करून घेऊ शकता। तर इथे मी मध्यम आकाराच्या अशा बारीक फोडी कैरीच्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर सुटसुटीत करून घेतला। आता ह्या फोडी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू। त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवली आणि कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलं। तेल थोडंसं गरम झालं की या तेलामध्ये एका छोट्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा चमचा सोप टाकून घ्यायची। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा मेथी दाणा टाकायचा आहे। मेथी दाण्याचा फ्लेवर लोणचीमध्ये छान येतो। त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचा। टाकलेले सर्व मसाले आता या तेलामध्ये मिक्स करून मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे। 1 मिनिटानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी कट करून ठेवल्या होत्या त्या फोडी आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या कैरीच्या फोडी फोडणीमध्ये मिक्स करून आपल्याला मध्यम आचेवरती ह्या फोडी या फोडणीमध्ये 2 मिनिटं परतून घ्यायच्या, म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर छान या कैरीच्या फोडींना लागला जातो। तर या ठिकाणी कैरीच्या फोडी मी फोडणीमध्ये 2 मिनिटं परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचा आहे। लोणचीला रंग छान येण्याकरिता इथे आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरायचा आहे। आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं। टाकलेले सर्व मसाले आता कैरीच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत ह्या कैरीच्या फोडी मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटानंतर आता या कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी साखर टाकायची आहे। लोणची बनवताना इथे मी साखर आणि गूळ दोन्हीसुद्धा वापरलेले आहे। दोन्ही वापरल्यामुळे लोणचीची चव छान लागते। पण या ठिकाणी तुम्हाला जर लोणचीमध्ये साखर अजिबात घालायची नसेल तर तुम्ही इथे 1 वाटी गूळ लोणची बनवताना वापरू शकता, किंवा गुळाच्या ऐवजी 1 वाटी साखरसुद्धा लोणची बनवताना वापरू शकता। तर कैरीच्या फोडीमध्ये साखर आणि गूळ मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल की आता इथे आपली साखर आणि गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे। तर लोणची अशी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर ही लोणची 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची। 4 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल की या ठिकाणी अगदी मस्त आपली लोणची दिसत आहे। लोणचीला रंग छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल की इथे आपल्या कैरीच्या फोडीसुद्धा सॉफ्ट झालेल्या आहे। तुम्हाला इथे मी हाताने दाबून सुद्धा दाखवते, तर बघू शकता मस्त अशी सॉफ्ट कैरीची फोड शिजून तयार झालेली आहे। तर यापेक्षा जास्त ही लोणची शिजून घ्यायची नाही। तर इथे आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्हाला लोणचीतली ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर ही ग्रेव्हीसुद्धा घट्ट होते, त्यामुळे यापेक्षा जास्त आपल्याला या लोणचीतली ग्रेव्ही आटवायची नाही। तर या ठिकाणी अगदी मस्त रसरशीत अशी आपली लोणची तयार झालेली आहे। तयार झालेली लोणची एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की अगदी रसरशीत आपली कैरीची लोणची तयार झाली। लोणचीला बघून लगेच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही लोणची तयार झालेली आहे।
तर ही लोणची एकदा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 1 महिनाभर वापरू शकता आणि माझ्या पद्धतीने अशी लोणची नक्की करून बघा आणि तुमची लोणची कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.